नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आलेले आहे कांदा आणि टोमॅटोचे पराठे घेऊन आलेले आहे। हे आपल्याला पटकन झटपट होतात। कधी आपल्याकडे भाजीपाला नसतो तर अशा वेळी टिफिनला काय द्यायचे म्हणून आपल्याला प्रश्नच पडतो। तर अशासाठी मी पराठे करत आहे। तर मिक्सी पॉटमध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो मोठे मोठे कापून घातलेले आहे। 2 हिरवी मिरची घातली आहे, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याची जाडसर भरट मिक्सी पॉटमध्ये घालून करून घेतली आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, एक मोठा चमच चणा डाळीचं पीठ आणि 1 मोठा चमच तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हिंग, हळद आणि ओवा घालायचा आहे आणि थोडीशी आपल्याला कसुरी मेथी पण घालायची आहे। अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर पण घातलेली आहे आणि आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे। आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे। याचं जेवढं पाणी आहे, मॉइश्चर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला तेवढा पीठ घालून त्याला आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गोळा मळून घेतलेला आहे। याच्यासोबत मला चटणी करायची होती। त्याच्यामध्ये टोमॅटो आणि शेंगदाण्याची चटणी करायची होती। तर मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, शेंगदाणे घातले, कसुरी मेथी घातलेली आहे आणि टोमॅटो घातले आणि हिंग पण घातलेला आहे। हे चांगलं आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ टोमॅटो आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। हे सगळं आपल्याला मिश्रण थंड करायचं आहे। याच्यामध्ये लसूण टाकून मिक्सी पॉटमध्ये घालून याची फाईन पेस्ट करायची आहे, म्हणजे याची चटणी तयार करून घ्यायची आहे। तर टोमॅटोची चटणी रेडी आहे। आता आपल्याला पराठ्याचा गोळा पण छान मळून झालेला आहे। आता याला चांगलं लाटून घ्यायचं आहे। याला तेल लावून डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्रिकोणी आकारामध्ये याला लाटून घ्यायचे आहे। आता याला आपल्याला चांगले मस्तपैकी पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे। जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही। अशा प्रकारे मी याला लाटून घेतलेला आहे आणि तव्यावर तवा गरम करून घेतलेला आहे। त्याला मी तेल घालून मी त्याला चांगलं शेकून घेतलेला आहे। पराठा दोन्ही साईडनी चांगलं आपल्याला तेल लावून शेकून घ्यायचा आहे आणि हा पराठा आपण टिफिनमध्ये पण देऊ शकतो किंवा आपल्याला 2 दिवसाच्या प्रवासामध्ये जर आपल्याला सोबत काही न्यायचं आहे आणि आपल्याकडे भाजीपाला जर नाही आहे तर अशा प्रकारे पण पराठा आपण नेऊ शकतो। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे? माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर उद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। बाय बाय, टेक केअर, थँक्यू।